नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। 3 डिसेंबरची सकाळ अशी असेल, 3 डिसेंबरची दुपार अशी असेल आणि संध्याकाळ अशी असेल याचा विचार 3 लोकांनी केला नसेल। एक केसीआर, नंबर 2 राहुल गांधी आणि नंबर 3 नरेंद्र मोदी। या तिघांमध्ये आज खुश कोण असेल तर नरेंद्र मोदी, थोडेफार खुश कोण असतील तर राहुल गांधी आणि आज रात्रभर ज्यांना झोप येणार नाही ते म्हणजे केसीआर। पण हे झालं कसं? भाजपची एवढी मोठी लाट होती असं जर आजच्या निकालातून पुढे आलं तर ही लाट सर्वांना दिसली कशी नाही? प्रत्येक एक्झिट पोल स्वतःला वाचवत, स्वतःला सुरक्षित ठेवत आपली आकडेवारी देत होता का? आजचे आकडे काय आहे? मध्य प्रदेशमध्ये 160 पेक्षा जास्त जागा, छत्तीसगडमध्ये 15 जागांवर असलेले भाजप आज बहुमतात आणि राजस्थानमध्ये देखील 110-115 पेक्षा जास्त जागा घेत आहेत। नेमकं भाजपनं असं केलं काय? नरेंद्र मोदी आणि अमित शहाची जादू आणि काय काय फॅक्टर्स आहेत या विजयामधले, यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अभिजित ब्रह्मनाथकर आहेत आणि मिलिंद भागवत पण आहेत। तुमच्या दोघांना माझी विनंती आहे की आपल्याला अगदी इन्फॉर्मल शो करायचा आहे। जे आपल्या प्रेक्षकांच्या मनात आहे ते प्रश्न आपल्याला विचारायचे, पत्रकारांच्या मनातले प्रश्न नको, कारण पत्रकारांचे अंदाज आज थोडेफार चुकले। त्याला अभिजित ब्रह्मनाथकर अपवाद आहेत, त्यांनी स्वतः पोल दिला होता, त्यांना वगळून मी सांगतो आज किती छाती टोकपणे म्हटलं, कोणी म्हणत असेल आम्हाला माहित होतं। अमित, मी एका राज्यामध्ये चुकलोय। छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचा असा पराभव होईल असं वाटलंच नव्हतं, त्यामुळे मीही त्याला अपवाद नाही आणि मला ते मान्य करायला कमीपणा वाटत नाही। कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपलं गृहीतक, आपण बोलत असलेले लोक आणि मतदाराला बाहेर पडणारा वर्ग यामध्ये थोडी तफावत होते आणि त्यावेळेला असे अंदाज चुकतात। आणि तू जे मगा नाव घेतले 3, केसीआर, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी, त्यात अजून 2 नावं तू जोडायला पाहिजे। एक भूपेश बघेल यांचं, सगळे म्हणत होते सत्ता येईल आणि अचानक आता त्यांची सत्ता जाईल आणि ती गेलीच आहे, म्हणजे उद्या सकाळपर्यंत त्यांची सत्ता गेलेली असेल। आणि त्याच्यानंतर दुसरं नाव अशोक गेहलोत। त्यांना असं वाटत होतं मिलिंद की मी इतकी चांगली योजना राजस्थानच्या जनतेसाठी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे मला तिथले लोक मतदान करतील आणि तिथं असं म्हणतात, राज बदलेगा या रिवाज बदलेगा। तर तिथं रिवाज कायम राहिला। यावेळेला भाजप आलं, मागच्या वेळेला काँग्रेस, तो झाला रिवाज आणि राज बदलल्या गेलेला आहे। परंतु आता खरा प्रश्न आहे मिलिंद, वसुंधरा राजे का आणखीन कोण? या प्रश्नाकडे आपण येऊया, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया। मिलिंद, तुमच्यासाठी आजचा निकाल सरप्राइझिंग होते का? अगदी थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर। आणि नंबर 2, असा कुठला ट्रेंड आपण समजण्यात चुकलो? इथे बसून असलेले मुंबईतले जसे चुकले, दिल्लीतले चुकले, पण मी तुम्हाला सांगतो गेले काही दिवस सातत्यानं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मधल्या लोकल पत्रकारांना फॉलो करत होतो, ट्विटर पासून सगळ्या प्लॅटफॉर्मवर। त्यातला एका माणसाचा अंदाज ठामपणे भाजपच्या बाजूला नव्हता, राजस्थान मधल्या पण। म्हणजे काय असेल मला माहिती नाही, पण गेहलोत त्यांना एज देऊन एवढंच चालू होतं, पण एवढी भीती त्यांच्या मनात होती की भाजप हरेल हे म्हणायची हिंमत कोणी दाखवत नव्हते। अमित, मी तुला थांबवतो यामध्ये। 2 व्यक्ती मला अशा भेटल्या। एक हर्षवर्धन त्रिपाठी म्हणून आहेत, जे उत्तर प्रदेशची पत्रकारिता करतात, त्यांचा व्हिडिओ तुला त्यांच्या फेसबुक आणि युट्यूबला दिसेल। आणि एक श्रीनी नावाचा माणूस आहे, मी त्या माणसाला बरोबर 3 महिन्यापासून फॉलो करतो। त्यांनी या 3ही राज्यामध्ये भाजप जिंकेल हे आधी सांगितलं। सांगत असताना ती विजयाची जी लांबी, उंची, रुंदी, ज्याला तुम्ही इंग्रजीत लँडस्लाइड म्हणता, त्याला प्रचंड बहुमत येईल असं सांगितलं आणि ते त्याच्यावर कायम होते। सर्वात महत्वाचं, हे दोघेही जण, यातला एक पत्रकार आहे, दुसरा पत्रकार नाही, एक सर्वसामान्य माणूस आहे। असा माणूस जेव्हा बोलतो आणि त्याची ट्विटर टाइमलाईन जर तुम्ही बघितली तर त्याच्यावर त्याचे मुद्दे हे तार्किक होते, उगा हवेत गोळीबार नव्हता की मी म्हणतोय म्हणून येतंय। तर असे काही लोक असतात, परंतु ते काय होतं की 100पैकी असे आपल्याला 2 भेटले तर ते आपल्याला वेडे वाटतात, त्यांना काय कळतं असं वाटतं, ते खरं वाटत नाही, ही अडचण आहे। बरं, मग हाच प्रश्न असा घेऊया सर, राजस्थानच्या विजयापासून सुरुवात करूया। राजस्थान मधल्या विजयाचं, भाजपच्या विजयाचं पहिले तुम्ही सांगा की 3 पॉइंट विजयाचं प्रतीक 3 तुमच्याकडनं।
मला असं वाटतं की राजस्थानमध्ये काँग्रेस थोडीशी जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहिली. पहिला मुद्दा. दुसरा, अगदी वन लाईनर जर का सांगायचं तर काँग्रेसला पक्षांतर्गत कुरबुरींवर नियंत्रण मिळवता आलं नाही, किंवा काँग्रेसची जी परंपरागत पद्धत आहे ना की भिजत गोंगडं ठेवायचं आणि मग काही वेळेला परस्पर औषधाविना बरं झालं, आजार तर बरं आहे, पण काँग्रेसला यावेळेला तसं करता नाही आलं. काँग्रेसला याचा फार मोठा फटका बसला. पायलट फॅक्टर हा काँग्रेसला नाकारून चालणार नाही, त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं. खरं तर अभिजित मी चुकत नसेल तर मध्य प्रदेशच्या नंतर तर राजस्थानच्या करता अधिक शहाणं व्हायला हवं होतं काँग्रेसने, पण काँग्रेसचं नेतृत्व शहाणं झालं नाही. आणि तिसरा फॅक्टर की ज्या वेळेला तुम्ही आत्ताही नाकारू शकत नाही, पत्रकार म्हणून पण आणि सामान्य माणूस म्हणून पण, आणि त्याचं तर उदाहरण अभिजितने सांगितलं की एक सामान्य माणसाचं भाकीत किती चांगल्यापैकी खरं ठरलं, तर मोदी आल्यानंतर आणि एखाद्या ठिकाणी खूप प्रभावशील अशी सभा घेतल्यानंतर त्याचा जो काही परिणाम असतो ना तो होतोच, आणि तो तुम्हाला टाळता येत नाही. काँग्रेसला असं वाटलं की आपण आपले मुद्दे फक्त लोकांपर्यंत मांडले आणि पोचवले तर मोदींच्या सभांचा परिणाम होणार नाही, मोदींच्या रॅलीचा परिणाम होणार नाही, भाजपची जी गटपट रचना किंवा पन्ना प्रमुख आणि ही सगळी रचना आहे ती सुद्धा थोडीशी लाईटली घेण्यात आली या राज्यांमध्ये, कारण आपलं काम बोलतंय असं काँग्रेसला वाटत होतं. आणि ही प्रमुख मला असं कारण वाटतात याची. यातलं एक पहिल्या कारणापासून सुरुवात करूया. गेहलोत आणि सचिन पायलट वाद, या दोघांचे किती सोबत हसत येणारे फोटो असले तरी सचिन पायलटला दाबून ठेवणं हे गेहलोत यांना महाग पडले. काँग्रेस सोडून द्या, कारण काँग्रेसनी किंवा राहुल गांधींनी पूर्णपणे निवडणूक गेहलोतांवर सोडली होती. आम्ही तसं आहे की खुर्ची एक आहे आणि त्या खुर्ची मिळवण्यासाठी जेव्हा एकापेक्षा जास्त लोक असतात तर त्यावेळेला प्रतिस्पर्धिता येते. ज्या वेळेला 2018ला प्रदेशाध्यक्ष म्हणून सचिन पायलट यांनी पूर्ण राजस्थान फिरून धुंडाळून काढला होता, पिंजून काढला होता आणि त्यानंतर चांगलं यश मिळालं, त्यावेळेला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गेहलोतांना ती माळ दिली. तर त्यांना असं वाटत होतं माझ्यावर अन्याय झाला, म्हणून सप्टेंबर 2020 मध्ये मानेसर मध्ये काही आमदारांना घेऊन जाऊन जे रिसोर्ट पॉलिटिक्स झालं, त्यानंतर मात्र या दोघांमध्ये मतभेद होते, ते मनभेद झाले आणि ते आता या निवडणुकीमध्ये ते पूर्णपणे काही काळापुरते झाकून ठेवले होते, कारण दोघांनाही राजकारण करायचं होतं, आपल्या समर्थकांना तिकीट द्यायचं होतं, निवडून आणायचं होतं. आता ते झालंय. तुला पुढच्या 7 दिवसामध्ये दिवाळी नंतरचे फटाके राजस्थानांमध्ये वाजलेले तुला ऐकायला मिळतील. म्हणजे पक्ष बदल वगैरे इतक्या लाईनीवरती फटाका म्हणजे आता काय राहिलंय? नाही, मी त्याला असं फार लवकर होईल ते पक्ष बदल वगैरे. पहिले तर तोफ डागावी लागेल. मी त्याला असं म्हणतो की तोफ ही गेहलोतांच्यामुळे कसा पक्षाचा पराभव झालाय हे दाखवण्यासाठी करावं लागेल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की उद्या जर सचिन पायलटांना भाजपमध्ये जागाच नसेल तर ती जागा मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करायची तयारी नसेल तर ते काँग्रेसमध्येच पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष होऊन नेतृत्व घेतील आणि राज्याचे नेते होतील. मी चहा आणले तुमच्या दोघांसाठी. सकाळपासून अभिजित सलग लाईव्ह वर आहे, त्यामुळे चहा गरजेचा आहे. अमित खूप खूप धन्यवाद. असा चहा मला सकाळपासून पहिल्यांदाच मिळतो. धन्यवाद. चहापासूनच सुरुवात करूया. 2 प्रसंग सांगतो राजस्थान मधले. मला असं वाटतं की जी 2 ऐकली आहे, गेहलोत आणि सचिन पायलट वाद किती टोकाला गेला होता आणि गेहलोत राहुल गांधींचं पण ऐकत नव्हते. पहिली गोष्ट, काँग्रेसच्या जवळच्या नेत्यांमध्ये आणि सगळीकडे कदाचित तुम्ही ऐकलं असेल, राहुल गांधींनी गेहलोत यांना विनंती केली की जी एजन्सी तुम्ही प्रचारासाठी वापरताय ती एजन्सी बाजूला करा आणि आपली जी आहे पक्षाची एजन्सी ती घ्या. मी मुद्दामून त्या एजन्सीचं नाव घेत नाही. गेहलोतांनी राहुल गांधींना मराठी भाषेत फाट्यावर मारलं, तीच एजन्सी ठेवली आणि स्वतःचा फोटो स्वतःला मोठं केलं. हा पहिला त्यांनी त्यांचा आदेश धुडकावला. नंबर 2, सचिन पायलटची लोकांची तिकीट कापले ते तर सोडून द्या, बीएसपीची लोक पक्षात घेतली, त्यांना तिकीट दिला विरोध असताना. नंबर 4, सचिन पायलट यांना प्रचार करण्यासाठी हेलिकॉप्टर दिलं नाही आणि त्यांना जेव्हा राहुल गांधींनी विचारलं की तुम्ही एवढ्याच कमी सभा का घेतायत, त्यांनी सांगितलं माझ्याकडे हेलिकॉप्टर नाही. हेलिकॉप्टर दिल्यावर जे शेवटच्या टप्प्यात दिलं त्यांना राजस्थानभर पोहोचू दिलं नाही.
म्हणजे सचिन पायलटला कट टू साईज करता करता गहलोतांनी स्वतःची सत्ता गमावली. अमित, तुला एक सांगतो, तिथं आकडा 114 आणि 71 दाखवला जातो. काँग्रेस 71, भाजप 114. जर भाजपचे 20 आमदार कमी झाले असते तर तो आकडा आला असता बरोबर 91 आणि नाही 94 आला असता आणि काँग्रेसचा 91. मी कॅमेरामॅनला सांगतो की जरा ते आकडे दाखव जे सर सांगतायत. हा, ते राजस्थानचे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये भाजप आता 114 आहे. त्यातून जर 20 आकडा कमी केला तर तो येतो 94 आणि मग ते 20 जर काँग्रेसकडे आले असते तर 91. 94 आणि 91 हा आकडा राजस्थानमध्ये 2 व्यक्तींना हवा होता. पहिल्या व्यक्तीचं नाव अशोक गेहलोत आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव वसुंधरा राजे सिंधिया. कारण या दोघांनाही माहितीये की जर चांगले आकडे आले तर आपल्याला दिल्लीचे पक्षश्रेष्ठी पद देणार नाहीत. पण आता दोघांच्याही मनासारखे झालेलं नाही. त्यामुळे मला वाटतं मिलिंद, राजस्थानला नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि या दोघांव्यतिरिक्त मिळेल. बरोबर. मग अशी तू आपण बोलत असताना म्हटलं होतं की प्रयोग असाही केला जाऊ शकतो की कदाचित अन्य एखाद्या महिलेच्या नावाची चर्चा होऊ शकते. तर राजस्थान भाजपमध्ये असा एखादा पर्याय आहे का शेवटी राज्य चालवायचंय दिल्लीतनच, त्याच्यामुळे राज्यात कोणी माणूस असला तरी चालेल. त्याच्या अगोदर भजी तुम्ही इंट्रोड्यूस करा. अरे बाहेर माहोल गरम आहे, इकडे माहोल गरम होऊन जाऊ दे. अरे अमित, चहा आणि भजी आणि त्यावर IBN लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गप्पा, हा काय सुंदर योगायोग आहे. आणि आम्ही भाजपचं यश सेलिब्रेट करत नाहीये. सकाळपासून हा माणूस अँकरिंग करतोय, हा माणूस विश्लेषण करतोय, भूक लागलेली आहे, हा माणूस आमच्याकडनं बोलून काढून घेतो. त्यामुळे आम्ही ही भजी खातोय. तर भजी खाता खाता छत्तीसगड की मध्य प्रदेश काय? नाही, मी आधी याचं उत्तर देतो एका मिनिटामध्ये. मिलिंदनी जो प्रश्न विचारला की राजस्थानमध्ये नवीन चेहरा कोण, तर राजस्थानमध्ये पहिल्यांदा असं झालंय भाजपकडे 1, 2 नव्हे तर तब्बल 10 चेहरे आहेत. तर पहिला चेहरा तिथं जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी दिया कुमारी आहेत. या राजसंबंधहून खासदार आहेत आणि विद्यानगर हा जयपूरमधला एक विधानसभा मतदारसंघ आहे, तिथं निवडणूक लढवत आहेत आणि प्रचंड बहुमतांनी निवडून आलेले आहेत. दुसरा चेहरा तिथं राजेंद्र सिंग राठोड विरोधी पक्ष नेते होते पण ते निवडणुकीत पराभूत झालेत. तिसरा चेहरा CP जोशी, ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. चौथा चेहरा किरोडीलाल मीना, ते सवाई माधोपूरमध्ये खासदार आहेत आणि आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. पाचवा चेहरा राजवर्धन राठोड, ते जयपूरचे खासदार आहेत परंतु त्यांना एक मतदारसंघ दिला गेला, तिथून लढले. मी 6व्या क्रमांकावर नाव घेईल वसुंधरा राजे सिंधियांचं. आता मी 7, 8, 9, 10 हे 4ही नावं दिल्लीतले सांगणार आहेत. त्यातलं पहिलं जे नाव आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला. दुसरं नाव ओम माथुर, जे कधी काळी महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी होते. आणि तिसरं जे नाव आहे ते तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांना धक्कादायक आहे, ते म्हणजे भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. आणि 10वं नाव तुम्हाला मला कुणालाच माहित नसलेलं, मोदी अमित शहाला माहिती असलेलं, आणि ते त्यांच्या पोतडीत हात घालतील आणि काढतील आणि सांगतील हा मुख्यमंत्री. योगी आले होते, अगदी योगी आले होते, द्रौपदी मुर्मू आले होते, किंवा रामनाथ कोविंद आले होते. तुमच्या दोघांना पण एक प्रश्न आहे याच्याशीच रिलेटेड. 2024 6 महिन्यावर आलंय, अशा वेळी आवाज येतोय, 2024 6 महिन्यावर आलंय, अशा वेळी मुख्यमंत्री पदाबाबत राजस्थानमध्ये एवढी मोठी रिस्क भाजप घेईल का? नक्की घेतील. कारण जमिनीच्या पातळीवर सर्वात मोठा फटीक या नेतृत्वावर आलाय. फटीकला मराठी शब्द आपण थकावट किंवा कंटाळा किंवा वीट आलाय. तर वसुंधरा राजे सिंधिया उत्तम चेहरा बाहेर बसून वाटतो, पण राजस्थानमध्ये बोललं की लक्षात येतं अरे नको आता बस झालं. ते शिवराज सिंग चौहानांचं झालंय, रमण सिंगांचं झालंय. त्यामुळे चेहरा बदली होईल असं मला वाटतं. फक्त अजून 4 ते 5 दिवस वाट पाहायची गरज आहे. त्या दिवशी पुन्हा आपण चर्चेला भेटूच. तुम्ही ऍग्री करता चेहरा? मी याच्याकरता, कारण भाजपनं गुजरात निवडणुकांच्या 3ऱ्या टर्ममध्ये म्हणजे मोदी दिल्लीत गेल्यानंतर ज्या पद्धतीने आमदारांना बदललं, परत तिकीट दिलं नाही, त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा काही खूप वेगळी नावं महाराष्ट्राच्याही निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अशीच परिस्थिती लोकसभेला पण मागच्या वेळेला झाली. त्याच्यामुळे भाजप हा प्रयोग करूच शकतो. आणि सध्या भाजपचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे एक पोस्टर मध्य प्रदेशात फार दिसत होतं
आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, हनुमानाच्या रूपात मामाजी दिसत आहेत आणि खांद्यावर दोन्हीकडे मोदी आणि शहा आहेत. तर आत्ता मोदी शहांची भाजपत स्थिती अशी आहे ना की ते म्हणतील त्याला अतला मनात आणून सुद्धा विरोध करायचा कोणी प्रयत्न विरोध करणार का प्रश्नच नाहीये असं म्हणणं- त्यामुळे असं होऊ शकतं. विरोध असा मला- प्रयोग माझ्या मनात कसं आहे की मी अगदी तुमच्या दोघांशी सहमत आहे. जेव्हा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत त्यांनी यांची पर्वा केली नाही, आता निकाल त्यांच्या बाजूने आल्यावर तर प्रश्नच येत नाही. मला असं वाटतं की भाजपमधून थोडं बाहेर पडूया, कारण जे आपले प्रेक्षक बघत असतील, थोडं काँग्रेससाठी एक का असे ना पॉझिटिव्ह तेलंगणा मिळालेला आहे. पण प्रश्न असा आहे, तेलंगणाचं यश या बाकी अपयशामुळे झाकोळलं गेलंय का? निश्चितच. कारण तेलंगणामध्ये दुसऱ्यांदा म्हणजे 2004ला जेव्हा काँग्रेसची सत्ता आली ती 10 वर्षानंतर आली. त्यावेळेस सुद्धा YSR राजशेखर रेड्डींनी सत्ता आणली, यावेळेला रेवंत रेड्डींनी आणली. दक्षिणेमध्ये काँग्रेस अजूनही सशक्त आहे. त्यांचा मतदार, कार्यकर्ता, नेता अजूनही इंदिरा अम्मा आणि सोनिया अम्मा यांना मानतो. परंतु त्यांना तसा स्थानिक नेता मिळाला नव्हता, तो रेवंतच्या रूपाने मिळाला. मी तेलंगणामध्ये बऱ्यापैकी फिरलोय. तुला सांगतो, काही ठिकाणी तर बूथवर लोक नव्हते. लोक यायची, BRSच्या बूथवर जाऊन विचारायचे कोण कोण उमेदवार आहेत सांगा, आणि मध्ये जाऊन पंजावर बटन दाबून यायची. त्यामुळे या तेलंगणाचा विजय हा तिथल्या फ्रीबीज आणि KCRच्या फॅमिली राजला कंटाळून लोकांनी सत्तेचं संतुलन बनवायला दिलाय. त्यांना KCRच्या समोर असा माणूस उभा करायचा होता की जो त्यांचा आवाज ऐकेल आणि त्यांचं म्हणण्यावर काहीतरी काम करेल. नाहीतर मागच्या 10 वर्षात KCRच्या बाजूला असाल तर तुमचं ऐकलं जायचं, विरोधात असाल तर सुनवाई नव्हती. त्यामुळे इथे मी बघतो तेलंगणा हा काँग्रेससाठी महत्वाचा विजय आहे, पण ते किती काळ टिकवतील यावर बरंच काही अवलंबून आहे. मी याच्यावर फार नाही बोलू शकणार, पण मी जे काही वाचलं किंवा वेगवेगळ्या लोकांशी बोललो, माझं स्वतःचं हे असं आहे की KCRला असं वाटत होतं की पैशाने आपण सगळ्याच गोष्टी खरेदी करू शकतो. मला असं वाटतं की तेलंगणाच्या लोकांनी हे सिद्ध करून दाखवलं की पैशानेच दरवेळेला सगळ्या गोष्टी नाही सिद्ध करतायत. लोक काही वेळेला मन की बातच ऐकतात. मन की बात म्हणजे परत गैरसमज नको, त्यांना जे काही आतला आवाज असतो त्यांच्या, तर तोच ऐकतात आणि मतदान करतात. आणि त्यांना जर का बदल हवा असेल तर आता ना लोक अमित प्रचंड हुशार झालेत. प्रचंड म्हणजे आपण अशा प्लॅटफॉर्मवर बोलतोय की ज्याच्यात लोक बिनधास्त बोलतात, त्याच्यामुळे मीही बिनधास्त बोलतो. लोक आता इतके हुशार झालेत की KCRचा माणूस येतो तेव्हा त्यालाही सांगतात की हा आमच्या घरी 5 लोक आहेत, किती ते सांग, आणि त्यांना मत ज्याला द्यायचंय त्यालाच मत देऊन येतात. ते घेतलंय कोणाचं काही 4 पैशाचं म्हणून त्यालाच मतदान करतात, असं आता अजिबात राहिलेलं नाही. याला जोडून मला फक्त 2 मुद्दे सांगायचे. एक तर तुला त्या दीवार सिनेमातला तो प्रसिद्ध संवाद आठवत असेल. समोर अमिताभ बच्चन आणि त्याच्या एकदम विरुद्ध बाजूला शशी कपूर असतो. अमिताभ बच्चन म्हणतो मेरे पास गाडी है, बंगला है, सब कुछ है, तेरे पास क्या है. तसंच होतं ते. KCRनी तुम्हें ये योजना दे दी, वो दे दिया, सब कुछ दे दिया. जनता म्हणाली मेरे पास मेरा मत है, आणि ते मत त्यांनी 2023ला दाखवलेलं आहे. तिथं मिलिंद मला एक गोष्ट सांगायची आहे. मी 2 वेळा तेलंगणात फिरलो. एक निवडणूक घोषित व्हायच्या आधी, निवडणूक घोषित झाल्यावर. निवडणूक घोषित व्हायच्या आधी लोक म्हणायचे अरे KCR अच्छा है, BRS का काम है. आणि निवडणूक घोषित झाल्यावर हेच लोक म्हणायला लागले नाही अब बस हो गया, थोडा बदलाव चाहिए, थोडा चाहिए. त्याच्यात तिकडं त्या भाषेमध्ये तेलुगूमध्ये म्हणतात की कापू मारवाली, तर त्याचा अर्थ होतो चेंज इज नीडेड. तर आणि दुसरं तिथं स्लोगन होतं बाय बाय KCR, बाय बाय KCR. तर हे लोकांना असं जाणवलं की नाही यार, आपण थोडं काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे. आणि सत्तेचा तराजू जो आहे ना तो दोन्ही बाजूला असला पाहिजे. एका बाजूला खूप झुकला ना तर मग खूप छोट्या छोट्या घटकाचे आवाज दाबले जातात. बरं, या आवाज दाबणं यासोबत मला एक प्रश्न विचारायचा आहे. या गोष्टींनी किती असर केला की एक बोललं जात होतं की भाजप आणि KCR एकच आहेत, याचा किती इफेक्ट झाला. आणि OAC आणि KCR हे पण एक आहेत. म्हणजे मुसलमान मत जे आहे, मुस्लिम मत जे पूर्वी KCR यांच्या सोबत होतं, ते मत काँग्रेसकडे गेलं का. आणि भाजप आणि KCR यांची आतून मैत्री आहे,
हा जो प्रचार केला काँग्रेसनी तो अंगाशी आला का केसीआर? अमित, निश्चित तू जे दोन्ही मुद्दे सांगितले तेच लोकांपर्यंत पोहोचलेले होते की भाजपचं, केसीआरचं आणि ओवेसीचं काहीतरी गुळपीट आहे. जर हे बिंबवण्यामध्ये राहुल गांधी यशस्वी झाले. राहुल गांधी जाऊन काय सभांमध्ये म्हणायचे, केसीआर के दो ही यार, नाही भाजपा के दो ही यार, ओवेसी और केसीआर. तर त्यामुळं काय झालं की लोकांना असं वाटायला लागलं हे बरोबर आहे. आणि तिथे एक दुसरा मुद्दा होता, दिल्लीमध्ये जो शराब घोटाळा झाला, त्या शराब घोटाळ्याचा आरोपी विजय नायर हा कविताचा जो केसीआरची मुलगी आहे, ती आता विधान परिषदेची तिथली आमदार आहे, तिचा तो भागीदार आहे. आणि जर तिथं मनीष सिसोदियाला अटक होते, तिथं संजय सिंगला अटक होते, तर कविताला का अटक होत नाही? त्यामुळे लोक असं म्हणायचे यार ये सब मिली भगत है, इसलिए इन्हें वोट नहीं देना है. बस मला इथे एक विचारायचं आहे, भाजप जे तेलंगणामध्ये स्वतःचे पाय रुजवू बघत होतं ते केसीआरशी हात मिळवणी करतील का? कारण आता जेवढ्या अनालिसिस मध्ये जागा बीजेपीच्या बघतोय त्यांनी बऱ्यापैकी डेंट केसीआरला म्हणजे बीआरएसला केलेला आहे. हैदराबाद मधले जागा असू दे, म्हणजे जे आपण म्हणतो की मेट्रो सिटीज आणि अप्पर क्लास मध्यमवर्गीय जो सुखवस्तू वर्ग आहे, जेवढ्या आपण जागा बघितल्या जे मायनस झाल्या आणि बीजेपीच्या प्लस आहे त्या बीआरएस मधून मायनस झालेल्या दिसत आहेत. प्रचार काही असू दे, पण असं होतं का नेमकं? अमित, फार लवकर होईल ते बोलणं, फार लवकर बोलणं होईल. तू अजून 2 महिने आता तेलंगणाच्या राजकारणाला दिले पाहिजे. काँग्रेसमध्ये कोण मुख्यमंत्री होणार? आपल्याला वाटतं रेवंत रेड्डी होणार, तो झालाच पाहिजे. जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला गेलं तर बंड दुसऱ्या दिवशी होईल. किंवा त्याच्या व्यतिरिक्त आता जे काही आकडा येईल 63-65 जो काही आकडा आहे त्याच्यामध्ये काहीच लोकांना मंत्रीपद भेटणार आहे, बाकीच्यांना नाही भेटलं. आणि त्यांनी जर उड्या मारल्या तर काय? बिलकुल. मला याच्यात थोडं असं वाटतं की ना गेल्या काही काळात भाजपनं आपली निवडणुकीची स्ट्रॅटेजी इतकी बदलली आहे आणि भाजप इतकं अग्रेसिव्ह राजकारण करतं ना, मला असं वाटतं की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ज्या क्षणी असं वाटेल की आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत त्यावेळेला भाजप कोणाचीही मदत घेणार नाही. पण ज्यावेळेला भाजपला असं वाटेल की नाही अजून आपल्याला फार वर्ष काढायला लागतील, तर लांबचा पल्ला गाठायचा आहे, तोपर्यंत भाजप नक्कीच 4 जणांना बरोबर घेईल. बेरजेचं राजकारण करेल, गुणाकाराचं राजकारण करेल, वजावाकीचं राजकारण करेल, सगळ्या प्रकारचं राजकारण करेल. पण भाजप एवढं अग्रेसिव्ह इलेक्शन पॉलिटिक्स हे गेल्या 10 वर्षात भारतात कुठल्याही राजकीय पक्षानं केलेलं नाही. मला यात एकच गोष्ट जोडायची, आता बेरीज वजाबाकी गुन्हा भागाकार जुने झाले. आता भाजप 2.5 घर चालतं. आणि काही ठिकाणी ते तर उंटा असतो पण तो हत्तीची चाल घेतो आणि हत्ती उंटाची चाल घेतो. त्याच्यामुळं आपण त्याचं भविष्य वर्तवणं थोडं धाडसाचं होईल. बिलकुल. आता बीआरएसच्या केसीआर वर व्हीआरएस घ्यायची वेळ आणलेली आहे. भाजपने ज्या वातावरण नक्कीच गरम आहे. मला असं वाटतं की आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. तीन पॉइंट आहे, एक एक करून तुम्ही दोघांनी विश्लेषण करावे अशी माझी इच्छा आहे. पहिलं एक, 2024 साठी आजच्या निकालाचं भाजपच्या दृष्टीनं काय अर्थ आहेत, हा माझा पहिला प्रश्न आहे. हाच प्रश्न आहे, काँग्रेसच्या दृष्टीने या निकालाचं काय अर्थ आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे, या सर्वाचा INDIA नावाची जी आघाडी निर्माण झाली होती त्याच्या भविष्य ठरवणारा हा निर्णय आहे का? असे 3 प्रश्न आहे. सुरू करूया. अमित, भाजपचं भविष्य आपल्याला मतपेटीतूनच दिसलेलं आहे. म्हणजे 4 पैकी 3 राज्य आणि त्याच्यातही प्रचंड बहुमताने, ज्याच्यात वोट शेअर 48%, काही ठिकाणी 45%, काही ठिकाणी 59% असा वोट शेअर आल्यानंतर त्यांना काही लोकसभेत काय होणार आहे हे सांगायची मला तरी गरज वाटत नाही. दुसरं महत्वाचं, काँग्रेसचं असं झालंय, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून स्वतःची जी एक पप्पू इमेज होती ती पूर्ण पुसून टाकली आणि एक गंभीर असा नेता आहे हे स्थापित केलं. परंतु ते स्थापित केल्यानंतरही ते मतांमध्ये रूपांतरित झालेलं नाही, हे पुन्हा एकदा प्रतिबिंबित आणि अधोरेखित झालं. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या रणनीतीचा वेगळा विचार करावा लागेल. आणि तिसरा महत्वाचा तू विचारलेलं, इंडिया आघाडीचं काय, मला असं वाटतं की इंडिया आघाडीतले जे एक मोठे नेते आहेत, नितीश कुमार आज खूप खुश असतील. कारण मागच्या 3 महिन्यापासून
त्यांना जेव्हा मुंबईतली इंडिया आघाडीची शेवटची बैठक झाली त्यावेळेस पासून त्यांना संयोजक व्हायचं होतं, ते काही केलं नाही. काँग्रेसला असं वाटत होतं 4 राज्यापैकी 3 राज्य मारू आणि मग आपण बैठकीला बसू, तर आपली जी बार्गेनिंग पॉवर आहे ती आहे वाटाघाटीची शक्ती, आपण त्याला असं तर वाटा कोणाला घाटा कोणाला हे त्यांना करायचं होतं, तर ती शक्ती आता त्यांनी गमावली आहे. आणि 6 डिसेंबरलाच बैठक आहे, संसदेचं सत्र उद्यापासून चालू आहे, 6 डिसेंबरला ती वाटाघाटीची बैठक आहे. तुला लक्षात येईल की काँग्रेसचा सूर असा नरमाईचा झालेला असेल. आता ते सगळ्यांसमोर असं म्हणतील की तुम्ही सांगताल ते करू, पण हे असूनही इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना तुम्ही सन्मानजनक वागणूक नाही दिली. हेही अधोरेखित मध्य प्रदेशमध्ये झालं. अखिलेश यादवनी समाजवादी पार्टीसाठी फक्त 2 जागा मागितल्या होत्या, दिल्या सोड. कमलनाथ म्हणाले अखिलेश विखिलेश को हम नहीं जानते. आणि आता माझ्याकडे डाटा आहे, 22 जागांवर समाजवादी पक्ष मजबूतीनं लढला, 5 जागी तर काँग्रेसच्या उमेदवारांना लोळवलं. एका मतदारसंघात 36,000 मतदान घेतलं समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी. अरे बा. तर असं जर झालं तर मग पाडापाडीमध्ये आणि खेकडा वृत्तीमध्ये आपल्या इथं भारतीय मनोवृत्तीत आपण ते मराठी माणसाला जोडतो, पण ती भारतीय मनोवृत्ती आहे, तर त्याच्यामध्ये तर कोणी हात ह्यांचा पकडणार नाही किंवा पाय पकडणार नाही कोणी. तर असं झालं पण म्हणजे इंडिया आघाडी कायम राहील, ती राहील. थोडे काय म्हणतात त्याला पोझिशनिंग चेंज होईल. पोझिशनिंग चेंज झालीच आहे आजच्या निकालानंतर, पण ती किती उत्साहाने एक दिलानी आणि मन लावून निवडणूक लढेल यावरच मला प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे येत्या 1-2 महिन्यात त्याची उत्तरं मिळतील. आणि जानेवारी महिन्यामध्ये रामजन्मभूमीचं फार मोठं लोकार्पण मंदिराचं आहे, त्यानंतर तर निवडणूक बदलेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे आपण ह्या आजच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ एवढाच काढू की इंडिया आघाडी आता बॅकफूटवर आहे, एनडीए आघाडी हे आता फ्रंट फूटवर येऊन खेळेल. एक शेवटचा म्हणजे ते उत्तर देऊन मग त्यांचे घेतो. राहुल गांधीच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होईल का? काँग्रेस नवीन नेतृत्व शोधेल का? कारण जर राहुल गांधीच आता इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून किंवा काँग्रेसचा चेहरा म्हणून इंडिया आघाडीत गेले तर त्यांना तो रिस्पेक्ट मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा इंटरनली तरी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होईल. कुठे ना कुठे राहुल गांधीचा पर्याय शोधण्याची वेळ आता सिरियसली आली आहे. मला असं वाटतं ह्या आपण चर्चा कधीही चर्चासत्रामध्ये करू, पण अजूनही काँग्रेस नेत्यांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना, पक्षश्रेष्ठींना वाटतं की गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही, राहुल गांधींशिवाय पर्याय नाही. प्रियांकाचं अस्त्र 2017च्या युपी निवडणुकीत काढलं, ते सुद्धा प्रियांका अस्त्र वाया गेलं. त्यामुळे त्यांना फार आशेचे किरण नाही आहेत. परंतु रणनीती आणि निवडणुकीसाठी लागणारं यंत्र तंत्र मंत्र हे त्यांना नव्याने आत्मसात करावं लागेल. कारण ही भाजपा अटल अडवाणींची भाजपा नाही, मोदी अमित शहाची भाजपा आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मिलिंद सर, परत तेच 3 प्रश्न. मला असं वाटतं की सुरुवात उलटी करूया. राहुल गांधीच्या नेतृत्व क्षमतेवर मी हा प्रश्न एवढ्यासाठी विचारतोय की वापरून वापरून जुना झाला म्हणून नाही, कारण आता हे काय म्हणतात त्याला क्लोजिंग पॉइंट होता की आता सगळं करून झालं. म्हणजे तिकडे नावाला अध्यक्ष बदलला, सगळं केलं, भारत जोडो यात्रा पण काढली, तुमची इमेज बिल्डिंग झाली, पण पक्षाची ब्रँड बिल्डिंग नाही झाली. तुला असं म्हणायचं करून करून भागले देवपूजेला लागले. बस की आता कोणी ना कोणी येऊन हात जोडून म्हणेल की साहेब आता बस करा, नाही तर मग आम्हाला पण कारण आता ज्योतिरादित्य सिंधिया दिसतोय. आता लोकांना आता सचिन पायलटला ज्योतिरादित्य सिंधिया दिसेल की आज मी ज्योतिरादित्य सोबत उभा असतो, हे मनात येणार आहे. अभिजित ऍग्री करतील की नाही माहित नाही, पण आज हे सचिन पायलटच्या मनात येईल की माझं तारुण्य संपवलं मी. 5 वर्ष तर गेली. मला 2 गोष्टी वाटतात. मी महाराष्ट्राशी याच्याकरता जोडेन की ठाकरे आहेत तोपर्यंत सेना आहे, सेना आहेत म्हटल्यावर ठाकरे नावाशिवाय पर्याय नाही. काँग्रेसच्या बाबतीत आज नवीन आलेल्या तरुणाला सुद्धा आणि गेहलोत सारख्या ज्येष्ठाला सुद्धा असं वाटतं की गांधी आहे तर काँग्रेस आहे, काँग्रेस नाही तर गांधी नसेल तर काँग्रेसचं काय होणार. एक पण या डायलेमातनं जर का काँग्रेसला बाहेर पडायचं असेल तर काँग्रेसला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावाच लागेल. जसा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार भाजप करतं किंवा मोदी शहा करतात. बिलकुल. हा एक मुद्दा.
त्यामुळे राहुल गांधी तर निश्चितपणे, जोपर्यंत तुम्ही नवीन चेहरा, पण आपण मगाशी चर्चेत उदाहरण दिलं ना, काँग्रेसने शेवटी तेलंगणात कोणावर विश्वास ठेवला? भाजपनं सुद्धा काय प्रयत्न केला होता? वेगळा माणसाचा विचार केला होता, पण शेवटच्या क्षणी माणूस बदलला. तर तुम्हाला हे करावंच लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. गोष्ट एक. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर उलट्या ह्याच्यात, भाजपचं काय? काँग्रेसकडे सगळ्यात शेवटी येतो का? आधी काँग्रेस सांगू? नाही तुम्हाला जे योग्य वाटेल. भाजपची सध्या अशी स्थिती आहे ना की सगळीकडे मैदान मोकळं आहे. तर त्यामुळे भाजप काही मुद्द्यांवर गाफील राहू शकतं असं मला वाटतं. पण स्वतः मोदी शहा या बाबतीत फार श्रूड आहेत आणि ते असा लूज म्हणजे फुलटॉस येतोय म्हणून दरवेळेला पुढे येऊन आडवीच बॅट फिरवा असं ते करणार नाहीत. कारण त्यांना एक त्यांनी सिस्टीम डेव्हलप केले, त्या सिस्टीमनेच निवडणुका चालवायच्या आणि त्या सिस्टीमनेच निवडणुका जिंकायच्या आणि ती सिस्टीम त्यांनी परफेक्टपणे राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते त्या सिस्टीमनुसारच जातील. पण भाजप या 3 राज्यातल्या विजयांमुळे भाजपला लोकसभेचा विजय अधिक सोपा वाटतोय आणि त्याचं फक्त एक सूचक हे सांगतो, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या नेत्यांनी या विजयानंतर असं म्हटलं की आम्ही पुढे, मला वाटतं कैलास विजयवर्गीय सुद्धा म्हणाले की इथून पुढे आम्ही आता लोकसभेत 400. तर अशा प्रकारच्या मानसिकतेत भाजपचे नेते आणि कार्यकर्ते निश्चितपणे जातील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जसा अभिजितने उल्लेख केला, राम मंदिर वगैरे या गोष्टींचा तर अधिक चांगल्या प्रकारचा उपयोग भाजपचे नेते करून घेतील. राहता राहिला विषय तिसरा, काँग्रेस आणि INDIA. मला असं वाटतं की असं आहे ना की तुम्हाला लांबची लढाई खेळायची असेल तर तुम्हाला आत्ताचे 2 पराभव स्वीकारावे लागतात किंवा आत्ताचे काही बदल स्वीकारावे लागतात. आता तुम्हाला नेतृत्व सोडायला लागतं, जे काँग्रेसची सोडण्याची तयारी नाही. पण दुसरा असफल आहे आणि म्हणून मी सफल होऊ शकतो याच्याकरता खेळायला तर लागतं. काँग्रेसची तीही खेळण्याची मानसिकता आता नाहीये. तर काँग्रेसला ती मानसिकता बदलायला लागेल. इंडिया आघाडीत आता कसं झालंय, काही राजकीय पक्षांना असं वाटेल की आपण या सगळ्यात काँग्रेसच्यावर हावी होण्याचा प्रयत्न करू किंवा होऊ शकू. पण आपापसात याच्यातल्या नेत्यांचं फारसं कधी पटतंय असं मला वाटत नाही. अगदी मुंबईत झालेली कलिनातली ती जी बैठक आहे ना, त्याचं स्टेजही मला आठवतं. म्हणजे आपण एखादा म्हणेल की अरे तो हसला तर त्याला काय एवढं महत्व द्यायचं, पण तसं नाहीये. ते त्यावेळचं नितीश कुमारांचं लवकर जाणं, ममता बॅनर्जींचं नाराज होऊन कमी बोलणं किंवा त्यांचंही लवकर काढता पाय घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या इंडिकेट करतायत ना, तर ते तसंच आत्तापर्यंत आहे. आणि या निकालाने मग प्रत्येकालाच असं वाटेल की काँग्रेसला जमत नाही ना, मी करून दाखवतो. ममता बॅनर्जी म्हणतील यार नाही जमत, मैं करके दिखाती हूं, आम्ही आजची. नितीश कुमार म्हणतील अरे हम तो है ना, हम भी करके दिखाएंगे. तर ही जी नेत्यांमधली स्पर्धा आहे ना, ती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत INDIA आघाडी यशस्वी होईल आणि भाजपच्या आत्ताच्या झंझावातापुढे उभी राहील असं मला दूरपर्यंत वाटत नाही. बिलकुल. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की भाजपसाठी एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. पण तुमच्या दोघांना पण सांगतो, अगदी आपण शेवट करतोय कार्यक्रमाचा, पण वर्ल्ड कप फायनल पासून ना मला पॉझिटिव्ह वातावरणाची, पॉझिटिव्ह गोष्टीची खूप भीती वाटते. आणि जेव्हा कैलास जिंकले आणि 11वी हारली, जेव्हा कैलास विजयवर्गीय बोलले ना 400, तर मला ना ते सगळे प्रेक्षक आठवत आहेत. आज तो रोहित शर्मा 400 बनाएगा, विराट कोहली 500 बनाएगा. म्हणजे भारतीय माणूस आहे ना मी त्या दिवशी त्याला, बाबा आपले ओव्हर किती, आपण बोलतोय की म्हणजे की सेमी फायनल पर्यंत एकही मॅच न हारता जो माहोल, तुम्हाला बोलत तुम्ही बोलून घ्या. तर जेव्हापासून ते झालं ना, मला आता ना ती थोडी फिलिंग यायला लागली आहे. हे लोक असं बोलणार, मी असं नाही म्हणत इथं तर अप्लाय करणं योग्य आहे, परंतु असं पण होऊ शकतं की तो ओव्हर कॉन्फिडन्स, मग पिच पण हे ठरवणार, बॉलिंग पण हे ठरवणार, बॅटिंग पण हे ठरवणार, प्रेक्षक पण यांचे असतील. पण ऑस्ट्रेलिया तिथे येऊन जेव्हा म्हणतो ना, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन 1 लाख लोकांना मी चूप केलं तर किती मजा येईल, मला ते फिलिंग येते. चुकीचं असेल तुझं उदाहरण हे प्रत्येक भारतीय मनाच्या कोपऱ्यामध्ये हे 19 नोव्हेंबर पासून बसलंय.
कारण त्या दिवशी सगळा भारत तो क्रिकेटचा सामना पाहायला बसलेला होतं. पण या उदाहरणात थोडा फरक आहे. तिथं 11च खेळाडू खेळत होते आणि 150 कोटी लोक पाहत होते. लोकसभेमध्ये उलट आहे, 150 कोटी पैकी 70 कोटी लोक मतदान करणार आहेत, ते मैदानावर खेळणार क्या बात आहे. बिलकुल आणि ते प्रत्येक जण तिथं जाणार. इथं वाटत होतं अरे यार त्या रोहितनं असा का शॉट मारला आणि का आउट झाला. तिथं तसं नाही, तुम्हाला जाऊन शॉट मारायचा. तर हा जो फरक आहे ना, त्यामुळे तू तो राजकारणाला उदाहरण लावू नकोस. हे मी खूप जवळून पाहिलंय. ही माझी जवळपास 2004 पासून आतापर्यंतची एक 100 निवडणुका पाहिल्यानंतरचं मत झालंय. मी प्रत्येक राज्यातली निवडणूक पाहतो. मी सगळ्या राज्यातल्या निवडणुका कव्हर करून झाल्यात, मी तिथं काम करून झालंय. तर मला एक लक्षात आलंय, या देशातली जनता जी आहे ना ती खूप हुशार आहे. तिला तिचं हित कशात आहे माहितीये, तिला मुद्दे कळतात, तिला कधी बटन दाबायचं हे कळतं. त्यामुळे तू जर बघशील तर 2024 मध्ये जर त्यांच्या मनात असेल ना तर एखादी गोष्ट करायची ती करून दाखवतील. परंतु भाजप नेते काय म्हणतात काय करतात हे सोडून दे. आता मला संध्याकाळी बघायचंय भाजप मुख्यालयात मोदी येऊन काय बोलतात. कारण तो जो संदेश आहे, त्यांचा शरीराचे हावभाव कसे असतात, त्यांचे शब्द काय संदेश देऊ इच्छितात, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, तर ती काय आहे आणि ते उद्याचं चित्र काय देतात त्यावर बघू. आणि 10 दिवसांमध्ये या 3 राज्यात भाजप कोणाच्या हातात नेतृत्व देतं यानंतर तुझं उदाहरण लागू होणार आहे. भाजप अति आत्मविश्वासात आहे का भाजप जमिनीवर. बिलकुल. थोडंसं एकच मिनिट. नाही, मोदींची आतापर्यंतची मी अनेक भाषणं ऐकलेत आणि इलेक्शनच्या विजयानंतरची तर मला गेल्या 2 वेळचं दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयातलं मोदींचं भाषण आठवत आहे. मोदी हेच म्हणणार की हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय, हा मी कार्यकर्त्यांना समर्पित करतो. मोदी कुठल्याही नेत्याचं दुरून पण नाव नाही घेणार किंवा निर्देशित पण नाही करणार. आणि नंतर जो घ्यायचा आहे तो निर्णय घेऊन ठामपणे आणि ठोकपणे मोकळे होतील. अधिवेशन सुरू. मला असं वाटतं की ते आवाहन करू शकतात की 2024च्या तयारीला लागा. हो, कदाचित मला वाटतं की हा बेस्ट स्टेज आहे सेट करायसाठी. तर अभिजित आणि मिलिंद तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. अभिजित मला म्हणालेत की क्रिकेटचं उदाहरण देऊ नको, परंतु तरी माझ्या मनात एक थोडी इच्छा आहे, ती जात नाही. मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियाचा विजय असो की भाजपचा विजय, याचा अनालिसिस करायला, समजून घ्यायला अजून थोडा वेळ लागेल. आजच्या स्थितीला तरी भाजप ही या देशातल्या राजकारणातली टीम ऑस्ट्रेलिया आहे. कुठल्याही परिस्थितीतून ती विजयापर्यंत जाते. त्यांच्याकडे अनेक विजय त्यांच्या जोडीत असताना पुढच्या छोट्याशा विजयासाठी देखील ती तेवढीच ताकद लावतात. ही जादू मोदींची आहे, अमित शहाची आहे, यंत्रणेची आहे, RSSची आहे. हे सगळं अनालिसिस सुरू राहील. परंतु त्यासोबतच दुसरी नजर काँग्रेसवर राहील की एक चांगला तगडा विरोधी पक्ष या देशात उभा राहू शकतो का. या 3 राज्यातल्या विजयाचा अनालिसिस पुढचे 3 महिने सुरू राहील आणि तोपर्यंत 2024 आलेली असेल. आणि त्यावेळेस देखील आम्ही तुमच्यासोबत अनालिसिस करायला असेच इथे बसलेले असू. तोपर्यंत धन्यवाद. या विजयाबद्दल तुमची काही मतं असतील तर ती देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. भाजप, काँग्रेस, राहुल गांधी या प्रत्येकाबद्दल तुम्हाला जे वाटतं ते या कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा बसू तेव्हा तज्ज्ञांसोबत त्या विषयावर देखील चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.